नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीला या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 26 ऑगस्ट 2025. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, बँकिंग, TCS, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा, MPSC, UPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात अगदी मोफत. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनल, ज्याचं नाव आहे चालू घडामोडीवाला, याला जॉईन करायचं आहे आणि आपली करंट अफेअर्सचे मार्क्स फिक्स करून आपली सरकारी नोकरी फिक्स करायची. तर या योजनेचा नक्की लाभ घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. दररोज सकाळी 7 वाजता आपले व्हिडिओ अपलोड होत असतात. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न, नवी दिल्ली पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सतीश गोलचा असं याचं उत्तर आहे. बघा, तर आपण महाराष्ट्रातील मुख्य पोलीस आयुक्त आणि विभागीय पोलीस आयुक्त एकदा बघून घेऊया. तर महाराष्ट्र राज्याचे पोलीस आयुक्त आहेत पोलीस महासंचालक किंवा DGP ज्यांना आपण म्हणतो त्या आहेत रश्मी शुक्ला. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला DGP आहेत. ठीक आहे. आता विभागीय आयुक्त बघूया. तर मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत विभागीय देवेन भारती. पुणे शहरचे अमिताभ गुप्ता. नवी मुंबई मधुकर पांडे. ठाणे जय जितेंद्र दवणे. नाशिक मनोज पाटील. छत्रपती संभाजीनगर डॉक्टर मोकेशा अविनाश. नागपूर रवींद्र सिंघल. सोलापूर अंकुश शिंदे आणि अमरावतीचे दिव्या देशमुख. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बघा, प्रश्न क्रमांक 2. ऑपरेशन सिंदूरवर आधारित मॉड्युलर इझुबा 3री ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कोणी डिझाईन केलं? तर हे डिझाईन केलं NCERT ने. पर्याय क्रमांक 2. बघा, प्रश्न क्रमांक 3. सस्टेनेबल पॉवर 1404 हा क्षेपणास्त्र युद्ध अभ्यास सराव कोणी आयोजित केला? तर हा इराण याने आयोजित केला ओमानच्या आखातमध्ये. बघा, आणखी काही महत्वाचे युद्ध अभ्यास सराव आपण बघूया. तर युद्धाभ्यास हे युद्ध सरावाचं जे नाव आहे ते भारत अमेरिका मधला जो लष्करी सराव आहे, ठीक आहे, त्याचा आहे. तर गरुड भारत फ्रान्स. संप्रीती भारत बांगलादेश. सूर्यकिरण भारत नेपाळ. सिम्बेक्स भारत सिंगापूर. मालाबार भारत अमेरिका. इंद्रा भारत रशिया. बघा, हँड इन हँड भारत चीन. बोंगो सागर भारत बांगलादेश. ऑस इंडेक्स भारत ऑस्ट्रेलिया. धर्म गार्डियन भारत जापान. डिझर्ट नाईट भारत फ्रान्स. झायद तलवार भारत UAE आणि सस्टेनेबल पॉवर जे आत्ता आपण बघितलं 1404 हे इराण ओमानच्या आखातात. ठीक आहे. आणि वज्रप्रहार भारत अमेरिका. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बघा, प्रश्न क्रमांक 4. भारतीय पोस्टने QR पेमेंट OTP डिलिव्हरी आणि DigiPin असलेली पोस्टेक सिस्टीम लॉन्च केली, तर त्याचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक B IT 2.0 असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. फिजी देशाच्या पंतप्रधानांचा 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान भारत दौरा होणार आहे, तर त्यांचे नाव काय? तर पर्याय क्रमांक B रितिवे राबुका असं त्या फिजी देशाच्या पंतप्रधानांचं नाव आहे. मित्रांनो, आपण आपल्या जवळच्या किंवा प्रमुख देश जे आहेत जगातले त्यांचे देश, राजधानी आणि प्रमुख नेत्यांचे किंवा ज्याला आपण पंतप्रधान किंवा राष्ट्रपती म्हणतो त्यांची नावे बघूया. तर भारताच्या अर्थातच राजधानी नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी. अमेरिका वॉशिंग्टन, या ठिकाणी ट्रम्प आहेत, डोनाल्ड ट्रम्प. हे चुकून जो बायडन जुने झाले. चीन बीजिंग, शी जिनपिंग. रशिया मॉस्को, व्लादिमीर पुतिन. फ्रान्स पॅरिस, गॅब्रियल ॲटल पंतप्रधान. मॅक्रॉन
हे राष्ट्राध्यक्ष. जर्मनीचे राजधानी आहे बर्लिन. ओलाफ शोल्ज चान्सलर आहे. ची राजधानी लंडन. कीर स्टारमर पंतप्रधान आहेत. तर जपानची राजधानी आहे टोकियो. फुमियो किशिदा हे पंतप्रधान आहेत. ठीक आहे. तर आपलं पुढचा आणखी काही पंतप्रधान आहेत. तर कॅनडाचे राजधानी ओटावा. जस्टिन ट्रुडो पंतप्रधान आहे. ऑस्ट्रेलिया कॅनबेरा. अँथनी अल्बानीस. ब्राझीलची ब्राझिलिया लुईस लुल्ला दा सिल्वा. दक्षिण कोरियाची राजधानी सिओल. युन सुक योल राष्ट्राध्यक्ष तर हान डक्सू पंतप्रधान. इटलीची राजधानी रोम. जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान आहे, हे तर सगळ्यांना माहीतच आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाद. मोहम्मद बिन सलमान पंतप्रधान व क्राऊन प्रिन्स. इस्रायलची राजधानी जेरुसलेम. बेंजामिन नेतन्याहू हे पंतप्रधान आहे. आणि युक्रेनची राजधानी क्यू. ओलोदिमीर झेलेन्स्की हे याचे राष्ट्राध्यक्ष आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 6. बघा, नुकतेच पास झालेले प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 हे कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑनलाईन गेमवर केंद्रित धोरण निर्मिती. बघा, संसदेत नुकतेच पास झालेले 5 प्रमुख कायदे. तर प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025. आताच आपण बघितलं, ऑनलाईन गेमिंगवर नियमन करणारा कायदा. जंगली रमी प्याव ना महाराज है ना, किंवा लुडो असेल किंवा कोणते, आता सगळेच गेम जवळपास पैसे देऊन खेळले जात होते. तर या सगळ्यांवर बंदी या कायद्याद्वारे आली. दुसरा कायदा काय? तर 130वी घटना दुरुस्ती विधेयक. राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवणे आणि राजकीय स्वच्छता सुनिश्चित करणे. तिसरा कायदा काय? डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल 2025. व्यक्तिगत डिजिटल डेटा संरक्षणासाठीचा हा कायदा आहे. तर नॅशनल अँटी डोपिंग बिल 2025. क्रीडामध्ये डोपिंग प्रतिबंधासाठी कायदा. म्हणजे जे खेळाडू क्रीडा स्पर्धामध्ये ड्रग्स वगैरे किंवा असे उत्तेजित करणारे पदार्थ सेवन करतात, तर त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्याला डोपिंग म्हणतात. तर त्यासाठीचा हा कायदा आहे. 5वा कायदा आहे एनर्जी कन्झर्वेशन बिल 2025. ऊर्जा संवर्धनासाठी हा सुधारित कायदा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. तर सागरी सहकार्य वाढवण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत संयुक्त कार्यगट स्थापन केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सौदी अरेबिया. पर्याय क्रमांक बी. बघा, सागरी सहकार्य नेमकं काय आणि कशासाठी असते? बघा, अमेरिकेसोबत सुद्धा भारतानं सागरी सहकार्य स्थापन केलेलं आहे किंवा सागरी सहकार्यासाठी कार्यगट स्थापन केलेला आहे. तर काय? इंडो पॅसिफिक क्षेत्रात नौदल सहकार्य व माहितीची देवाणघेवाण. फ्रान्स सोबत हिंद महासागरात गस्त, युद्ध सराव आणि सुरक्षा भागीदारी. ऑस्ट्रेलिया सोबत संयुक्त सराव, सागरी रणनीती. जपान सोबत सागरी व्यापार, तंत्रज्ञान व सामरिक सहकार्य. सिंगापूर सोबत नौदल प्रशिक्षण, सामूहिक गस्त. श्रीलंका सोबत EEZ सुरक्षा आणि बेकायदेशीर मच्छीमारी नियंत्रण. मालदीव सोबत किनारपट्टी रक्षण, सागरी पाळत. सेशल सोबत बेट संरक्षण, सागरी उपकरण पुरवठा. आणि मॉरिशस सोबत सागरी गस्त प्रशिक्षण आणि उपकरण मदत. तर याचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? याचं प्रमुख वैशिष्ट्य किंवा सामान्य उद्दिष्ट काय आहे? तर समुद्री डकेती, तस्करी आणि दहशतवाद विरोधी सहकार्य. म्हणजे दहशतवाद होऊ नये म्हणून. ठीक आहे. नौदल सराव आणि प्रशिक्षण, सागरी मोहीम देवाणघेवाण, सागरी माहितीची देवाणघेवाण, सागरी व्यापार व नौवहन सुरक्षित ठेवणे आणि लहान बेट राष्ट्रांना मदत, जसं की श्रीलंका किंवा त्याच्यापेक्षा लहान आपलं मालदीव. तर हे याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. बघा, प्रश्न क्रमांक 8. कोणत्या ICAR कृषी विज्ञान केंद्रात ईशान्येकडील क्षेत्रातील सर्वोत्तम KVK पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर पर्याय क्रमांक ए, बोन्ना, नागालँड असं या प्रश्नाचं उत्तर आहे.
KVK म्हणजेच कृषी विज्ञान केंद्र. ठीक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. सस्टेनेबल हेल्थ केअर ऑन व्हील हा प्रकल्प कुठे चालवला जात आहे? तर हा प्रकल्प चालवला जातोय जम्मू काश्मीर मध्ये. तर काय हा प्रकल्प सस्टेनेबल हेल्थ केअर? बघा, उद्दिष्ट काय याचं? सस्टेनेबल हेल्थ केअर काय ते थोडक्यात सांगतो. सस्टेनेबल हेल्थ केअर म्हणजे प्रवासामध्ये किंवा वाहनामध्येच, जसं की ॲम्ब्युलन्स असेल किंवा एखादी बस असेल किंवा ट्रेनमध्ये सुद्धा काही ठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. तर उद्दिष्ट काय? ग्रामीण, दुर्गम व दुर्लक्षित भागामध्ये पोहोचणारी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे. बघा, माध्यम काय? तर मोबाईल मेडिकल व्हॅन, सुसज्ज वाहनाद्वारे प्राथमिक उपचार, तपासण्या व जनजागृती. ठीक आहे. सस्टेनेबल का म्हटलं जातं? तर सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या आहेत, पर्यावरणपूरक उपाय आहेत, स्थानिक आरोग्य सेवकांचा याच्यात सहभाग आहे. सेवा काय आहे? प्राथमिक उपचार, मातृत्व, बालसंगोपन, आरोग्य तपासण्या, औषध वितरण, लसीकरण या सगळ्या सेवा याच्यामध्ये उपलब्ध. NGO आणि म्हणजे सामाजिक कार्य करणाऱ्या ज्या सामाजिक संस्था आहे आणि मोठमोठ्या कंपन्यांचे जे CSR फंड असतात, जसे की टाटा ट्रस्ट, रिलायन्स फाउंडेशन आणि स्थानिक स्वराज्य संस्था, यांच्या सगळ्या एकत्रित निधीमधून हे चालवलं जातं. तर याचं लक्ष काय आहे? तर दुर्गम, आदिवासी, शहरी, झोपडपट्टीतील जनता. बघा, जसं ही ही योजना आहे जम्मू काश्मीरची सस्टेनेबल हेल्थ केअर ऑन व्हील्स, तसे वेगवेगळ्या राज्यांच्या किंवा भारत सरकारच्या पण काही योजना आहेत. तर त्या बघा, संजीवनी रथ गुजरात सरकारचा उपक्रम आहे आरोग्य सेवा देण्यासाठी. आरोग्य रथ उत्तर प्रदेश सरकारचा आहे. संजीवनी भारत सरकारचा दूरस्थ आरोग्य सेवा प्रकल्प आहे. अपोलो टेक्नो हेल्थ फॅन्स है ना, CSR अंतर्गत ग्रामीण भागात म्हणजे भारत सरकारचंच आहे. लाईफस्टाईल एक्सप्रेस हॉस्पिटल ट्रेन, हे ट्रेनमध्ये हॉस्पिटल ऑन व्हील्स, रेल्वेमधून चालणारे भारतातील पहिले वैद्यकीय रुग्णालय लाईफलाईन एक्सप्रेस. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि मिशन इंद्रधनुष्य हे संपूर्ण भारतात लसीकरणाची मोहीम राबवण्यासाठीचं एक विशेष मिशन स्थापन केलेलं आहे. तर त्याला मिशन इंद्रधनुष्य म्हटलेलं आहे किंवा नाव दिलेलं आहे. तर हे तक्ता इम्पॉर्टंट आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि हे विशेषतः दुर्गम भागासाठी, जिथं लोक स्वतःवरून लसीकरणासाठी येत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. नुकतेच कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपतींनी सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणात अटक झाली? तर ही श्रीलंका या देशाचे राष्ट्रपती. कोण आहे राष्ट्रपती? तर याचं नाव आहे रानिल विक्रमसिंघे. 22 ऑगस्ट 2025 रोजी यांना अटक झाली. पत्नीच्या UK प्रवासासाठी सरकारी निधीचा गैरवापर केला. नंतर लगेच त्यांची तब्येत बिघडली, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. ठीक आहे. तर हे रानिल विक्रमसिंघे माजी राष्ट्रपती हे श्रीलंकेचे आहे. बघा, प्रश्न क्रमांक 11. नासाने जुलैमध्ये 19वा चंद्र शोधला, त्याचे नाव काय? तर त्याचे नाव आहे S/2025 U1. प्रश्न क्रमांक 12. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल कुठे झाला? तर हा झाला श्रीनगर, जम्मू काश्मीर या ठिकाणी. ठीक आहे. 13वा प्रश्न. चर्चेत आलेला कल्हासी 2 जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हा आहे अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 14. अग्नी-5 हे कोणत्या संस्थेने विकसित केलेले अणु सक्षम ICBM आहे? तर हे DRDO ने विकसित केलेलं आहे.
आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. स्वातंत्र्य दिन 2025 साठी लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे राष्ट्रीय SC/ST हब योजनेचे लाभार्थी. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ खरं तर खूप मोठा झाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. मोफत PDF साठी कृपया चालू घडामोडीवाला या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.